या ठिकाणी आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून खरं तर हर्षवर्धन सकपाळ हे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची एकत्र म्हणजे यांच्याबद्दल एकत्र असं बोलल्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे त्यांच्यावरती टीका ज्या त्या झाला होता। त्यांना अनेक टीकांचा सामना सुद्धा जो तो करावा लागला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून खरं तर गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन सकपाळ असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, ते या सगळ्यामध्ये टीकेच्या केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र आता स्वतः हर्षवर्धन सकपाळ हे छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी दाखल झालेले आहेत। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये हर्षवर्धन सकपाळ जे आहेत ते दाखल झालेले आहेत। अनेक आरोप जे आहेत ते त्यांच्यावरती करण्यात आले होते। खरं तर अनेक आरोप केलेले जात असताना आता हा आपल्याला या ठिकाणी ही दृश्य जी आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो ह्या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर या सगळ्यामध्ये घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। जय भवानी जय शिवाजी यासोबत आपण पाहतो की हर्षवर्धन सकपाळ हे जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, ज्यावेळेला ते महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी दाखल झाले त्यावेळेला त्यांच्यासोबत अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते असतील ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, ते सुद्धा त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि महत्वाचं म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एकंदरीत ही सर्व दृश्य आपण पाहतोय सकपाळ असतील ते एकत्र आले ते आलेले आहेत आणि सकपाळांच्या सोबत अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे छत्रपती शिवरायांना त्यांनी मानवंदना जी दिलेली आहे। आज सकाळी खरं तर महापालिकेकडून शासकीय कामाचं कार्यक्रमाचं आयोजन जे ते करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आपण पाहतोय राज्यपाल असतील आणि महापौर ऋतू तावडे असतील त्या दाखल झाल्या। मात्र आता या ज्यांच्यानंतर आपण पाहतोय हर्षवर्धन सकपाळ जे दाखल झाले ते आता माध्यमांशी संवाद साधण्याची या सगळ्यावर काय आपण पाहतो माध्यमांशी संवाद जे ते हर्षवर्धन सकपाळ खाली करा खाली करा बूम खाली करा बूम खाली करा खाली करा रे बूम खाली करा। मी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जिल्ह्यातील मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील एक कार्यकर्ता आहे आणि आज जिजाऊच्या भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता आज या ठिकाणी मी आलेलो आहे। आज माझ्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीला 1 वर्ष पूर्ण होऊन दुसऱ्या वर्षाची सुरुवात झाली आहे आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी माझ्या कार्याची सुरुवात होणं हा एक सुंदर असा योगायोग आहे। मी तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करतो। तर गड किल्ले असतील किंवा मग महाराजांचं स्मारक हे अरबी समुद्रामध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहे, हे काम विषय अनेक आहेत। आज शिवाजी महाराजांची जयंती आहे, शिवाजी महाराजांचे 8वावे रूप, त्यांचा 8वा प्रताप, ही भूमिका आज घेऊन आपण सर्वजण तीच भावनेचा निर्वाह करू आणि प्रतिबद्धतेचा चंद्र जसा वाढत मोठा होतो तशी शिवाजी महाराजांची कीर्ती वाढत जावी याचा संकल्प आज पुनश्च एकदा आपण सर्वजण घेऊया। जय महाराज। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना नतमस्तक होणं, त्यांना त्रिवार मुजरा करणं हेच आजचं औचित्य आहे। त्यामुळे प्रतिबद्धतेचा चंद्र जसा वाढत जातो तशीच कीर्ती वाढावी याकरता कार्यरत आपण राहूया, हेच माझं आव्हान आहे। मी त्यांना आज शिवाजी महाराजांचा जयंती आज दिवशी या संदर्भामध्ये टिप्पणी करणं हे अयोग्य राहील, असभ्य राहील। इथे आपण हर्षवर्धन सकपाळ यांनी जे ती माध्यमांशी बातचीत केलेली आहे। यावेळेला मात्र त्यांनी एकंदरीत पाहतोय जे त्यांच्यावरती आरोप होत होते त्या आरोपांना प्रत्युत्तर देणं त्यांनी जे ते टाळलेलं आहे। या सगळ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर त्यांनी आरोपांना खरं तर त्यांच्यावरती अनेक आरोप जे ते करण्यात आले होते आणि त्याला दरम्यान आपण पाहतो की हर्षवर्धन सकपाळ हे दाखल झाले दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये असलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला त्यांनी फुल जे ते अर्पण केले आणि मानवंदना जे ते दिली आणि त्यानंतर ते थेट जे ते पुन्हा एकदा
निघालेले आहेत. मात्र माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी केवळ छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदना जी आहे ती केल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र जे आरोप त्यांच्यावरती होते त्याच्यावरती त्यांनी भाष्य करणं टाळलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती नेमकं आता कधी ते प्रतिक्रिया, खरं तर या पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा टिपू सुलतान असतील यांची तुलना केल्यामुळे त्यांच्यावरती अनेक आरोप सुद्धा झाले होते. त्यामुळे भाजपकडून असेल किंवा भाजपकडून असेल किंवा इतर पक्षांकडून असेल, हर्षवर्धन सकपाळ यांचा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण म्हणतो राजीनामा घेतला जावा अशी मागणी सुद्धा केली जात होती. त्यामुळे आता त्या सगळ्या प्रकरणी आता त्यांचा राजीनामा सुद्धा घेतला जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजय मी वैभव पाटील, मुंबई.